नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आता उद्धव सेनेकडून हल्लाबोल. प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी कराडमध्ये केली जोरदार टीका. अमित शहा, इतना झूठ बोलकर आपको नींद कैसे आती है? ज्यांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय त्यांना चक्की पिसायला पाठवू असे म्हणाले होतात, त्यांनाच आपण जवळ घेऊन बसला आहात. जेवढ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना जवळ घेतले आहे. तरीही आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रात आल्यावर अमित शहा यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट उद्धव ठाकरे यांच्या नावाने होते. मोठं आव्हान त्यांना उद्धव ठाकरे वाटतात, ही आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे, अशी जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली. कराड येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभेसाठी रविवारी त्या कराड येथे आल्या होत्या. सभेनंतर सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ठाकरे बाणा महाराष्ट्राला माहीत आहे. छत्रपती शिवरायांच्या पायाशी एकनाथ शिंदे यांनी खोटी शपथ घेतली. यावर अमित शहा यांचं काय म्हणणे आहे ते त्यांनी सांगावे, असेही अंधारे म्हणाल्या. आम्ही काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याचे सल्ले अमित शहा यांच्याकडून घ्यावे. इतके वाईट दिवस ठाकरे कुटुंबाने मातोश्रीवर आले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. अमित शाह जी इतना झूठ कैसे बोल लेते हैं आप? इतना झूठ बोलकर आपको चैन की नींद भी कैसे आती है? 70,000 करोडचा घोटाळा ज्यांनी केलाय त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असं आपणच जाहीर सभांमधून सांगत होतात आणि त्याच लोकांना आपण जवळ घेऊन बसलात. आपला मुलुंडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या, ज्याने अनेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्याच्यावर आरोप केले, ते सगळे आज भाजपामध्ये आहेत. आणि तरीही तुम्ही आम्हाला सांगायचं, पण आम्हाला आनंद आहे. अमित शहा महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट ज्या अर्थी उद्धव साहेबांच्या नावाने करतात, त्या अर्थी त्यांना महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं भक्कम आव्हान हे उद्धव साहेब वाटतं. ही आमच्यासाठी प्रचंड सकारात्मक आणि लढण्यासाठी ऊर्जा देणारी बाब आहे. आम्ही काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याचे सल्ले अमित शहा यांच्याकडून घ्यावे. इतके वाईट दिवस निश्चितच मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर आले नाहीत. ठाकरे बाणा हा महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे ठाकरे बाण्याला हे पक्क माहिती आहे. ते स्वतःचं म्हणणं काय ते मांडतात, इतरांकडून स्क्रिप्ट आणून पोपटपंची करत नाहीत. परंतु आम्हाला जे लोक सावरकरांवर बोलायला सांगत आहेत त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की राहुल गांधीजी यांच्या हातातलं लाल रंगाचं संविधान बघून जे अर्बन नक्सलिक शब्द तुम्ही वापरला, तो शब्द वापरणं म्हणजे फक्त संविधानाचा अपमान नाही, तर संविधान निर्माण करणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. त्यावर अमित शहा काय बोलणार आहेत? छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदेंनी जी खोटी शपथ घेतली आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा जो समुद्रकिनारीचा पडला आणि ज्यामुळे आमच्या सगळ्यांच्या, शिवराय आमचा आराध्य आहे, आमच्या महाराष्ट्रीयांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या, यावर तुमचं काय म्हणणं आहे? इंदू मिलच्या स्मारकासाठी तुम्ही 10 वर्षापूर्वी कुदळ मारली होती, तिथं अजून एक वीटही रचू शकला नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? अरबी समुद्रामध्ये तुम्ही शिवस्मारक उभं करणार होतात, जे अजूनही झालं नाही, यावर काय तुमचं म्हणणं आहे? अमित शहाजी, आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. आमच्या राज्यात येऊन तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा पलटवार. साखरवाडीतील सभेतील वक्तव्याचा घेतला समाचार. श्रीमंत तुम्ही कुठे कमी पडला असे म्हणत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जाहीर सभेत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी चांगला समाचार घेतला. साखरवाडीतील टीकेवर पलटवार करत त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर निधी देताना सापत्न वागणूक दिल्याचा आरोप केला. फलटण येथे रविवारी सायंकाळी 6 वाजता पत्रकारांशी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादा पवार यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. फलटणची बारामती करू असे म्हणणाऱ्यांनी बारामती एवढा निधी बारामती लगत असलेल्या दौंड, पुरंदर, भोर आणि फलटण तालुक्याला दिला नाही.
जर बारामतीला 100 कोटीचा निधी आला तर अन्य तालुक्याला 10 कोटी रुपयांचा निधी जात होता. अजितदादा पवार यांनी अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केले आहे आणि आत्ताच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. निधी जर समप्रमाणात दिला असता तर फार अगोदरच फलटणची बारामती झाली असती, अशी कोपरखळी देखील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मारली. अजितदादा गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडं नेहमीच फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री म्हणून अजितदादा नेहमीच त्यांच्याकडं तेही खातं ते नेहमीच सांभाळत आहेत. निश्चितपणे ते कार्यक्षम नेते आहेत, आमची नेते आहेत, याहीविषयी काही शंका नाही. परंतु फलटण असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, याची बारामती करायची असेल तर बारामती एवढा निधी त्यांना द्यावा लागतो. तो आज तगायत कधीही कुठल्या आजूबाजूच्या तालुक्याला देताना दिसला नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या योजनेला 100 कोटी बारामतीला आले तर इतरांना फक्त 10च मिळत होते. 25-15 सारख्या योजनेमध्ये संपूर्ण फलटण तालुक्याला 5 कोटी मिळाले तर बारामतीला किती मिळाले याचा हिशोब काढा. अशा पद्धतीने केवळ स्वतःचा विचार करून फलटणची बारामती, बारामतीची फलटण अशा बोलण्यात काय फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि पाण्याच्या प्रश्नाच्या बाबत म्हणाल तर फलटण तालुका हा पाणी संपूर्ण तालुक्याला मिळण्याच्या दृष्टीने नक्कीच सगळ्यांच्या आघाडीवर आहे. फलटण असेल, खंडाळा असेल, हे दोन्ही तालुके निश्चितपणे आघाडीवर आहेत. फलटण येथे 12 नोव्हेंबरला मानवी साखळीद्वारे साकारणार महाराष्ट्राचा नकाशा. अनोख्या पद्धतीने होणार मतदार जनजागृती. फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदारांपर्यंत मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी सोमवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता मानवी साखळीद्वारे महाराष्ट्राचा नकाशा साकारला जाणार आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व महाविद्यालय विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता दिली. फलटणच्या यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल येथे मानवी साखळी साकारली जाणार आहे. 1000 विद्यार्थी, युवक आणि मतदारांच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या नकाशाद्वारे मतदान जनजागृती केली जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ढोले यांनी केले आहे. मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध स्तरावर फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. मतदान जनजागृती पथकाच्या सातारा जिल्ह्याच्या प्रमुख, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे प्रयत्नशील आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा तसेच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने मानवी साखळीद्वारे जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम यशस्वी केला जाणार आहे. या मानवी साखळीमध्ये नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. कोरेगावातील गोठा जळीत प्रकरणी ओमकार गायकवाड याने केलेले वक्तव्य घेतले माघारी. दिलगिरी व्यक्त करत विषयावर टाकला पडदा. कोरेगाव शहरातील आरफळ कॉलनी नजीक ओमकार राजू गायकवाड याच्या गोठ्यात जळीत प्रकरणी नवीन ट्विस्ट समोर आला आहे. गुरुवारी त्याने प्रसारमाध्यमांसमोर केलेले वक्तव्य मागे घेतले असून भावनिक झाल्याने आपल्या तोंडात तसे वाक्य बाहेर पडले असल्याचे सांगत रविवारी रात्री या विषयावर थेटपणे पडदा टाकला. मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ओंकार गायकवाड याचा गोठा जाळला होता. त्यामध्ये 2 शेळ्यांचा मृत्यू देखील झाला होता. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी गायकवाड याचा गोठा जाळल्याची वार्ता शहरात पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ओंकार गायकवाड यांनी थेट राजकीय नेते मंडळींवर आरोप करत संशय व्यक्त केला होता. ऐन विधानसभा निवडणूक काळात या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. रविवारी रात्री मात्र त्याने या विषयात सपशेल
युटर्न घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात त्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भावनिक होत गोठा चढाल्यामुळे मी भावनिक झालो होतो. माझ्या तोंडातून वाक्य गेले. मला कोणाचेही नाव घ्यायचे नव्हते. मी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. हा विषय माझ्यासाठी आता संपला आहे, असे म्हणत त्याने दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. पक्षाचे नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे आणि जुनीपेठ प्रभागातील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज येवले यांनी यावेळी नेमका प्रकार काय घडला त्याबाबत सविस्तर माहिती दिली. तर ओंकार गायकवाड याचे वडील राजू गायकवाड यांनी आमच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत या विषयावर पडदा टाकला आहे. ओंकार राजू गायकवाड राहणार आरपोळपल्ली काटापूर रोड. मी जरा थोडासा भावनिक झालो होतो माझ्या शेड पेटल्यामुळं. तर मी शशिकांत शिंदे साहेबांचं, हेमंत बर्गे नगरसेवकांचं नाव घेतलं ही झालो, चूक झाली माझी. त्याबद्दल दिल व्यक्त करतो. साहेबांनी आपलं त्या गोष्टी माफ करावं, बाकी काय नाही आपली अडचण. आणि कुणी असं काय कुणाची कंप्लेंट कुणाच्या नावाची काय दिलेली नाही. माझी मी वैयक्तिक कंप्लेंट दिलेली आहे की माझं शेड जळण्यात आलं नाही. राजू गायकवाड मी ओंकारचा वडील, ते दिलगिरी करतो साहेब, काहीकडून काय चुकलं असेल. ओंकारचा चुकून गैरसमज झाला होता की तू आपलं म्हणजे लोकसभेच्याच एका उमेदवाराच्या गाडीनं उडवलंय, म्हणून त्याचा हेतू काय होता की आम्हाला भरपाई मिळावी. त्या भरपाई मिळण्याच्या हेतूपोटी त्यांनी हेमंत आबा, शशिकांत शिंदे साहेब यांची नावं घेतली होती. पण तो तसा हे नाहीये, राजकीय हेतूने त्यांनी ती नावं घेतली नाही. तर त्याचं शेड जळलं त्यावेळेस पण त्याच्या शेरड्या मेल्या होत्या. त्यामुळे भीतीपोटी आणि भावनिक हे करण्या म्हणजे हे भावनिक झाल्यामुळे त्याने ही नावं घेतली होती. तसा कोणताही त्याचा राजकीय हेतू नव्हता. ओंकार गायकवाड आहे बापू, त्याच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जो शेड जाळण्याचा प्रयत्न केला. त्या शेड जाळल्यानंतर तो थोडासा भावनिक होऊन त्यानं तुम्हाला तो थोडंसं बाईकमध्ये म्हणजे हेमंत बर्गे साहेबांचं नाव घेऊन ज्या भावनिकाच्या पोटी तो थोडंसं बोललेला आहे, ते त्या संदर्भात त्यानं आज दिलगिरी व्यक्त केलेली की मी भावनिक होऊन तुमच्या काही गोष्टी माझ्या तोंडातून गेलेल्या आहेत, मी त्याबद्दल क्षमा मागतो. आणि मी जी कंप्लेंट दाखल केली त्यात तुम्ही कुणाचंही नाव घेतलं नाही आणि त्याबद्दल माझ्या पोलिसांकडून त्याचा तपास चालू आहे.